चला आज आपण मस्त अशी छान बटाट्याची करणार आहोत मस्त पराठे। त्यासाठी आपण घेतलेले आहे उकडलेले बटाट्याचा खीस। अगोदर आपण बटाटे उकडून घेतलेले आहे, नंतर अशा पद्धतीने त्याचा खीस तयार करून घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे। हे घेतलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य: एक चिरलेला कांदा, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, कोथिंबीर आणि हिरवी मिरची कुटलेली, अशा पद्धतीने घेतलेले आहे साहित्य। आता आपण छान अशी बटाट्याच्या भाजीला टाकणार आहोत मस्त अशी फोडणी। खिसलेल्या बटाट्याला टाकणार आहोत मस्त फोडणी। आपण करणार आहोत मस्त बटाट्याचे पराठे। कढई मस्त छान अशी गॅसवर ठेवलेली आहे। आता त्यामध्ये टाकणार आहोत तेल। अशा पद्धतीने मस्त असं आपण तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर टाकणार आहोत मोहरी। मोहरी घ्यायची छान अशी टाकून। मोहरी छान झाल्यानंतर टाकायचा त्यामध्ये कांदा। मोहरी छान अशी मस्त झालेली आहे। आता टाकून घेऊयात कांदा। कांदा छान भाजून घेऊयात। कांदा छान भाजत आहे। अशा पद्धतीने मस्त कांदा आपला भाजलेला आहे। आता याच्यामध्ये टाकून घ्यायची हिरवी मिरची। हिरवी मिरचीला छान भाजून घ्यायचं। लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची। त्याला पण छान असं हलवून घ्यायचं। टाकून घेऊयात हळद। हळद टाकल्यानंतर मस्त घेऊयात हलवून। चवीनुसार टाकूयात मीठ। घेऊयात टाकून किसलेले बटाटे मस्त घेऊयात हलवून। अशा पद्धतीने मस्त असं छान घेतलेलं आहे हलवून। आता टाकून घेऊयात कोथिंबीर। अशा पद्धतीने मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता करूयात आपण मस्त असा त्याचा पराठा। भाजी छान अशी आपण घेतलेली आहे प्लेटमध्ये काढून। आता त्याचे छोटे छोटे घेऊयात करून मस्त छोटे छोटे असे गोळे, असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मस्त आपण करूयात त्याचा पराठा। मस्त अशा पद्धतीने आपण कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण छान असं मस्त याचा करणार आहोत पराठा। अशा पद्धतीने मस्त आपण करणार आहोत पराठा। असा छोटा गोळा करून घ्यायचा मस्त याचा आणि याच्यामध्ये मस्त असा भरून घ्यायचा। अशा पद्धतीने मस्त असा भरून घ्यायचा गोळा करून आणि मग पीठ लावायचं त्याला। छान असं हे करून घ्यायचं, मस्त असं करून घ्यायचं। छान असं मस्त आपण गोल असा पराठा लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने छान असा मस्त गोल पराठा लाटून घ्यायचा। मस्त असा गोल पराठा लाटून झालेला आहे आपला असा। आता छान असा पराठ्याला आपण भाजून घेणार आहोत। गॅस आपण मस्त ऑन केलेला आहे। आता त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे पराठा। अशा पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं पराठ्याला। अशा पद्धतीने मस्त आपला पराठा भाजत आहे। छान असा आपला पराठा होत आहे। मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत पराठा भाजून घेणार आहोत आपण। मस्त भाजून घ्यायचा पराठा। आता पराठ्याला घेऊयात पलटून। घेऊयात लावून तेल। किती मस्त झालेला आहे आपला पराठा। किती छान असा मस्त टंब फुगलेला आहे पराठा आपला। असं तेल लावून घ्यायचं मस्त। मस्त असा पराठा होत आहे। आपण आता घेऊया छान असा पराठा काढून। अशा पद्धतीने मस्त छान असा पराठा झालेला आहे आपला। असा मस्त झालेला आहे आपला पराठा। लोणचे सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत आपण असा पराठा खाऊ शकतो। मस्त खुसखुस झालेला आहे आपला पराठा। अशा पद्धतीने पराठा केल्यास खूप मस्त आणि टेस्टी आणि खूप छान लागतो। एक वेळ नक्की करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। बाय।